आणि आता एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री टोळक्यांमध्ये हाणामारी झालेली आहे। अंगुरीबाग परिसरात क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झालेली आहे। धुडगूस घालणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। काही काळ अंगुरीबागमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती। रात्री 11:30 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या अंगुरीबाग परिसरात ही घटना घडलेली आहे। गाडीला कट मारण्यावरून 2 गटात हाणामारी झाली होती। त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला। काही काळ या परिसरात तणावाची परिस्थिती होती, मात्र सध्या शांततापूर्ण वातावरण आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री टोळक्यांमध्ये हाणामारी झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? सध्या तिथली परिस्थिती कशी आहे? किरण, छत्रपती संभाजीनगरमधील अंगुरीबाग परिसरातील ही सर्व प्रकार आहे। रात्री 11:30 वाजेच्या सुमारास काही तरुण बाईकवरून जात होते आणि त्यात कट मारल्यावरून त्या तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं आणि पुन्हा यावरून हा वाद वाढत गेला। त्यामुळे दोन्ही बाजूने काही लोक जमा होत होती। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मूळ पोलिसांचा मोठा जो फौज फाटा आहे तो देखील या ठिकाणी दाखल झाला होता। वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ हे जे तरुण राडा करत होते त्यांना हिसकावून लावण्याचा प्रयत्न केला। याचवेळी पोलीस आल्याचं पाहून काही तरुण तिथून पळून जाण्याचा देखील प्रयत्न करत होते। त्या पोलिसांना त्या तरुणांना देखील पोलिसांनी जो आहे तो लाठीचा प्रसाद दिलेला आहे। एकंदरीत मात्र या घटनेनंतर सध्या तरी या ठिकाणी शांतता आहे असं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि रात्री जो सगळा प्रकार घडला तो एका दुचाकीचा कट लागल्यावरून झाला आणि यावरूनच हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर दोन टोळके जे आहेत समोरासमोर आले होते आणि त्यातून हा वाद झाला होता। मात्र पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप केल्याने मोठा जो आहे तर तो मोठी घटना घडता वाचली आहे आणि त्यामुळे आता सध्या तरी इथे सगळी शांतता आहे। मात्र पोलीस जे आहे तर अजूनही त्या ठिकाणी जे आहे तर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि सर्व गोष्टींवर जे आहे तर पोलीस लक्ष ठेवून असल्याचं देखील समोर येत आहे। किरण, अगदीच धन्यवाद मोहसिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।